बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंदे जोमात, पोलीस प्रशासन कोमात। आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद युसुफ यांच्या जिजामाता स्टेडियमवर आमरण उपोषण सुरू। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी करण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद युसुफ यांनी आजपासून जिजामाता स्टेडियम येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जिल्ह्यात मटका, जुगार, वारली यासारखे अवैध धंदे राजरोज सुरू असून पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। तसेच नागरिकांच्या 11 प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलन छेडल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। निवेदनातील प्रमुख मागण्या: जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन उपोषण बंदी त्वरित उठवावी, जिल्ह्यातील बेपत्ता मुले मुलींचा शोध घ्यावा, वाढता गुन्हेगारी दर नियंत्रणात आणावा, उपवन संरक्षक कार्यालयातील गैरकारभाराची चौकशी करावी, अनधिकृत रेती वाहतूक त्वरित बंद करावी, सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावेत। या आंदोलनाचा आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटे पाटील, प्रदेश महासचिव संजय येवडोले, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष याकूब पठाण, अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेख सईद, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सुरेखाताई निकाळजे, आझाद हिंद महिला संघटनेच्या पंचफुलाबाई गवई आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शवलाय। 48 तासात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यापूर्वीही संघटनेच्या वतीनं प्रशासनाला या संदर्भात निवेदन देण्यात आलं होतं। मात्र कुठलीही ठोस कारवाई न झाल्यानं आता उपोषणाचा निर्णय घेतल्याचं सय्यद युसुफ यांनी सांगितलंय। प्रशासनाने 48 तासात मागण्यांची पूर्तता न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। आता प्रशासन काय पावलं उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।